जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं स्वागत. मित्रहो, लिंगपिसाट अशोक खरातची चर्चा गेले 4 दिवस सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यावर धुमाकूळ घालते. पण ही चर्चा आत्ताच का? या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, मला वर्षभरापूर्वी माहिती मिळाली होती. दुसरे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा मी पालकमंत्री होतो आणि प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्याच्या सभेला किंवा त्या वेळी त्या जिल्ह्यात आल्यानंतर पालकमंत्र्याला हजर राहावं लागतं, म्हणून मी हजर होतो आणि तेव्हाचाच माझा तो फोटो आहे. पण समाजसेविका तृप्ती देसाई ह्या जे बोलल्या ते आणखीन वेगळंच आहे. त्यांच्या मते अक्षय शिंदेची पुनरावृत्ती होऊ शकते, कारण काही बडी धिंड यांना वाचवण्यासाठी, सरकार वाचवण्यासाठी या लिंगपिसाट खरातचा एन्काउंटर होऊ शकतो किंवा होईल, अशी भाकीत त्यांनी केले. कारण या खरातचे भक्त बडे आहेत. त्यामध्ये मुंडे आहेत, तटकरे आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत, केसरकर आहेत, तटकरे आहेत, दादा भुसे आहेत आणि असंख्य मंडळी. आणखीन खुद्द मुख्यमंत्र्यांचासुद्धा फोटो त्यामध्ये आहे. फोटो दिसतात तसा कोणाचा फोटो कोणाबरोबर असणं काही गैर नाही. पण त्यांचे CDR तपासल्यानंतर, त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यातली सत्यता समोर येईल. पण याचा खरा विरोध करणारे सुरुवात ते शेवट जर कोणी असतील तर ते माणिकराव कोकाटे. कोकाट्यांनी 4-5 वर्षापासून त्यांची जी भाषा आहे, त्यांची स्टेटमेंट काढून बघा. त्यांनी याला बनावट बाबा, विकृत बाबा याच भाषेत हमेशा शब्दावली केलेली आहे. म्हणूनच कोकाटेंच्या विरोधात काम करण्यासाठी खरातची मंडळी पुढे सरसावायची. कुठल्याही महिलेला कधी न्याय न देऊ शकणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना कधी हागवणीबद्दल चिंता वाटली नाही, कधी त्या संपदा मुंडेबद्दल चिंता वाटली नाही, किंवा आणखीन महाराष्ट्रामध्ये अशा हजारो केसेस झाल्या. पण या महिलेला त्याबद्दल काहीही वाटलं नाही. पण जेव्हा याची केस दाखल होते तेव्हा या बाईचा पोलिसावर दबाव येतो, IGवर दबाव येतो. साधा FIR सुद्धा दाखल करून घेतल्या जात नाही. आणि ही माऊली, ही बाई या लिंगपिसाटाला गुरु माऊली म्हणून संबोधते. तेव्हा काही रुपाली ठोंबरे असतील किंवा शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे असतील, ह्या तर म्हणतायत की या दलालाचं काम करणाऱ्या चाकणकरबाई आहेत. काय खरं असेल, काय खोटं असेल, चौकशीतून स्पष्ट होईलच. पण तत्पूर्वी त्यांचं असं म्हणणं आहे की या बाईनेच ही जी बडे धेंड राजकारणी मंडळी आहे ती खरातच्या संपर्कामध्ये आणली. कारण या बाईचं त्याच्या ट्रस्टवर असणं, अमावस्या पौर्णिमेला जाणं येणं असणं, पाद्यपूजा करणं असेल, केक भरवणं असेल, अशा असंख्य गोष्टीचे व्हिडिओज आज समोर येत आहेत. त्यावेळी जवळजवळ या प्रकरणामध्ये अर्धी राष्ट्रवादी गुंतलेली आहे. म्हणून प्रफुल्ल पटेलांचं तोंड बंद आहे. नाही तर पहिल्यांदा
जेव्हा चाकणकरचा विषय आला त्यावेळेस प्रफुल्ल पटेल तडकाफडकी बोलले होते की हे चालणार नाही. पण जेव्हा एक एक करून यादीच समोर येते तेव्हा मात्र प्रफुल्ल पटेल मीडियातून गायब झाले. ना स्टेटमेंट ना बोलती बंद. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंचेही अर्धे मंत्री या फाईलमध्ये गुंतलेले आहेत. मग यात गुवाहाटी प्रकरण दबले का? त्याच्यामुळंच दीपक केसरकर गुरु आहो जाओ ते फार मोठे ज्योतिष तज्ज्ञ आहेत, ही भाषा अरेरावीची न करता आहो जाओची भाषा वापरतात. याच्यातून अर्थ काय घ्यायचा? आणि एकनाथ शिंदेंचं तर वक्तव्यही बाहेर येत नाही. ना समर्थनार्थ येत नाही ना विरोधातही येत नाही. तेव्हा शिंदेसाहेबावर का यानं आणखी काही मोहमाया केली असाही प्रश्न होतो. आणि मग मुंडे, तटकरे, चंद्रकांत पाटील, अमित शहा, शिंदे, दादा भुसे, केसरकर अशी जर मंडळी त्याच्यात असेल किंवा आणखीन BJPची काही मंडळी असेल तर मग सरकार पडू शकतं. मग यावर पर्याय काय? चला खराचा एन्काउंटर. म्हणूनच काही समाजसेवकांचं जे मत आहे की अक्षय शिंदेंची पुनरावृत्ती होऊ शकते, त्याला यात दुजोरा मिळतो. दुसरी गोष्ट, देवगिरीबाहेर जी पूजा झाली होती ती पूजा चाकणकरबाई, सुनील तटकरे आणि खरात यांनी संगनमतानं घडून आणून दादाचा घातपात केला का? हे जे अमोल मिटकरींचं म्हणणं आहे त्यातही शंकेला वाव दिसतोय. आणि ज्याप्रमाणे रोहित पवार म्हणतात की केसरकरासारखे ज्येष्ठ नेते जर याच्याबद्दल आदराची भाषा वापरत असतील या लिंगपिसाटाबद्दल, तर यातून बोध काय घ्यायचा? अशावेळी या बड्या धेंडांची कुंडली निश्चितच एक ना अनेक बड्या नेत्यांची कुंडली ही अशोक खराताजवळ असणार आहे. म्हणूनच हे नेते मूग गिळून गप्प आहेत. अन्यथा यावर प्रत्येकाने आपापली मतं मांडली असती. पाहूया. सध्या काही व्हिडिओ बाहेर आलेत. आणखीन SITची जी चौकशी आहे त्यामध्ये सातपुते मॅडम आहेत, दबंग आहेत. त्या कुठल्या पद्धतीने चौकशी करतात. आता इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्याही धाडी पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामधून काही मिळते का तेही पाहण्याचा विषय आहे. आणि विशेष गोष्ट, तो ज्या गावात राहत होता, ज्या ठिकाणी तो राहत होता तेथील ग्रामस्थ त्याच्याकडे जात नव्हते किंवा गेले तर तो त्यांचं दुःखी सांगत नव्हता. याचं कारण काय? हाही मोठा प्रश्न आहे. तेव्हा मित्र हो, महाराष्ट्राचं राजकारण हे कुठल्या दिशेला चाललं आहे? या जादू टोण्याच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली आपण कुठल्या जगात वावरतोय? आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार नुसताच म्हणायचा का? आणि पुन्हाही आपण बुवाबाजीकडेच वळायचं का? हा प्रश्न मला तरी पडतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ.